तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण करंट अफेअरमधील टेस्ट नंबर 5 बघणार आहे। यापूर्वी 4 टेस्ट आपण आपल्या ग्रुपवर टाकलेले आहे आणि यूट्यूब चॅनलवर पण टाकलेले आहे। तर 15 प्रश्नाची एक टेस्ट सिरीज असते आपली, कारण आपल्याला कंबाईन ग्रुप बी आणि मेन्समध्ये बी आणि सीमध्ये सुद्धा 15 प्रश्न करंट अफेअरवर विचारले जातात। ओके, तर यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते एकदा तुम्ही चेक करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। ओके, अगोदर हे प्रश्न पाठवलेले आहे, आता या प्रश्नाची उत्तरे आपण बघूया आणि तुम्हाला 15 पैकी किती मार्क्स मिळाले ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। भारताच्या पहिल्या महिला न्यायाधीश असलेल्या फातिमा बीबी यांना नुकताच कोणता पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे असा प्रश्न विचारलेला आहे। ओके, तर अत्यंत इम्पॉर्टंट पॉईंट आहे बघा मित्रांनो, या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पद्मभूषण पुरस्कार। ओके, त्यांना जो पुरस्कार मिळालेला आहे त्या पुरस्काराचं नाव आहे पद्मभूषण पुरस्कार। ओके, सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट। ठीक आहे, आणि फातिमा बीबी ज्या आहे न्यायाधीश होत्या, ह्या पहिल्या महिला न्यायाधीश आहेत ज्या सर्वोच्च न्यायालयामध्ये नेमणूक झालेल्या होत्या। ठीक आहे, लक्षात असू द्या फातिमा बीबी। फातिमा बीबी ह्या केरळ राज्यातील असून त्या तामिळनाडूच्या माजी राज्यपाल सुद्धा राहिलेल्या आहे। ओके, सो त्यांना पद्मभूषण अलीकडेच पुरस्कार जाहीर झालेला आहे। आंध्र प्रदेशापूर्वी जातीय जनगणना करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? ते राज्य आहे बिहार आणि दुसरं ठरलेलं आहे आंध्र प्रदेश। ओके, सो बिहार लक्षात ठेवा। बिहारची राजधानी आहे पाटणा आणि पाटणा येथेच डॉल्फिन संशोधन केंद्र पण आहे, हा पॉईंट तुम्हाला सर्वांना माहीत आहे। त्यानंतर आहे 23 जानेवारी 2024 रोजी झालेल्या डेझर्ट नाईट हवाई सरावात कोणी भाग घेतलेला आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, भारत, फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिरात। असे आता 3 देश याच्यामध्ये झालेले आहे। डेझर्ट नाईट युद्ध सराव मोस्ट टाइम करा माझ्याकडून हा प्रश्न, यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न दिसणार आहे आणि सर्व प्रश्न क्वालिटी क्वेश्चन आहे, त्यामुळे ते व्यवस्थित पाठ ठेवा। आपत्तीची पूर्वसूचना देण्यासाठी राहतवानी केंद्र कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेले आहे? ऑप्शन आहे राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड की मध्य प्रदेश। बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे उत्तर प्रदेश। मोस्ट टाइम करा। त्यानंतर पहा, महाराष्ट्र केसरी स्पर्धेला कोणत्या वर्षी सुरुवात झालेली होती? 1961, 1985, 1971 की 1999? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 1961। मोस्ट टाइम करा। महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू झाली 1961। तर या वर्षीची महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोणी जिंकली नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा। बास्केटबॉल विश्वचषक 2023चा विजेता संघ कोणता ठरलेला आहे? ऑप्शन आहे सर्बिया, जर्मनी, कॅनडा की जपान? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जर्मनी। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की राज्यातील प्रथम गिधाड संवर्धन केंद्र कोठे तयार केले जाणार आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पुण्याला। मोस्ट टाइम करा। आणि एक पॉस्को जो ॲक्ट आहे या अंतर्गत पहिलं न्यायालय सुद्धा पुण्यालाच तयार केलं जाणार आहे। पॉस्को कायदा हा 2012चा आहे, लक्षात असू द्या। 24च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून इमॅन्युअल मॅक्रॉन यांना बोलावलेले होते, तर ते फ्रान्सचे कितवे प्रमुख नेते ठरलेले आहे जे आपल्या इथं आलेले आहे 26 जानेवारीला? तर उत्तर आहे मित्रांनो 5वे। मोस्ट टाइम करा, वृत्तपत्राला हा पॉईंट आहे। ओके, आपण फ्रान्सकडून लक्षात असू द्या स्कॉर्पिन पाणबुड्या, त्यानंतर राफेल विमाने सुद्धा मोठ्या प्रमाणात खरेदी केलेली आहे। देशातील पहिले 3D प्रिंटेड टपाल कार्यालय कोणत्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेले आहे? बंगळुरू, सुरत, उज्जैन की दिल्ली? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बंगळुरू। मोस्ट टाइम करा। ओके, 3D प्रिंटेड टपाल कार्यालय आहे बंगळुरू, कर्नाटक या ठिकाणी। झारखंड राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? हेमंत सोरेन, चंपाई सोरेन, नितीश कुमार की भजनलाल? ठीक आहे, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे चंपाई सोरेन। लक्षात असू द्या, जेव्हा सेम ऑप्शन दिसते 90% चान्स आहे की त्या प्रश्नाचं उत्तर या दोनपैकीच एक असायला पाहिजे। ओके, आणि सेकंड नंबर आहे चंपाई सोरेन। आणि लक्षात असू द्या, मुख्यमंत्र्याची नेमणूक, शपथ आणि राजीनामा राज्यपालांकडेच दिला जातो, लक्षात असू द्या। नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले श्री उदय विश्वनाथ देशपांडे कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? क्रिकेट, तिरंदाजी, मल्लखांब की हॉकी? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मल्लखांब। तुम्हाला 15 पैकी किती मार्क्स मिळाले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। सूर्योदय योजनेअंतर्गत किती घरांवर सोलर बसवण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे? 1 कोटी, 1 लाख, 10 लाख की 10 कोटी? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 1 कोटी। ठीक आहे, घरांवर सौर पॅनल लावले जाणार आहे। 35 वर्षीय डॅनियल नोबोआ कोणत्या देशाच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष ठरलेले आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे इक्वेडोर।
ओके, लक्षात असू द्या मित्रांनो, अत्यंत इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. सातबारा 24 भाषांमध्ये उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र की केरळ? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आपलं राज्य महाराष्ट्र. महाराष्ट्राला मध्य प्रदेशची सीमा लागलेली आहे, त्याला आपले 8 जिल्हे लागलेले आहे. त्याचप्रमाणे कर्नाटकची पण सीमा महाराष्ट्राला लागलेली आहे, त्याला महाराष्ट्रातील 7 जिल्हे लागलेले आहे. आणि शेवटचा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, मणिपूरमधील हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहे? दीपक केसरकर समिती, अजय बंगा समिती, अजय लांबा समिती की जी रोहिणी कमिटी? आता बघा इथं 2 ऑप्शन सेम आहे, तर यापैकी एक आन्सर टिक करायचं जर आपल्याला उत्तर माहीत नसलं तर, कारण रिस्क तर घ्यायला लागणार आपल्याला पेपर सॉल्व करताना, तर थोडी समजून उमजून रिस्क घेतली पाहिजे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अजय लांबा समिती. सो मणिपूरमध्ये हिंसाचार झाला होता तुम्हाला माहीत आहे. कुकी आणि मेती या जमातीमध्ये काय सुरू होता? संघर्ष. ठीक आहे, तर हा एक पॉईंट लक्षात घ्या. आणि अलीकडेच कुकीलँडची मागणी करणारं राज्य कोणतं आहे? मणिपूर. आणि लक्षात असू द्या, मणिपूरला लोकटक सरोवर सुद्धा आहे. तरंगते सरोवर, लोकटक सरोवर कुठे आहे? मणिपूरलाच आहे. आणि मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ. तर हे होते महत्त्वाचे 15 प्रश्न. आता तुम्हाला आउट ऑफ किती मार्क्स मिळाले नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आपला व्हिडिओ पाहत आहे नक्की तुमचा जिल्हा मेन्शन करा. लवकर भेटू, तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.